guys, welcome back to my channel Homemade Delicious Delights by Aisha. तर आपल्याला माहिती आहे आपला गणेश उत्सवचा सण चालू आहे. तर आज आपण गणेश उत्सव स्पेशल बनवणार आहे मावा मोदक. तर लगेच मी तुम्हाला आमची इन्ग्रेडियंट्स दाखवू आणि मी तुम्हाला याची प्रिपरेशन कशी करतात ते दाखवूया. तर सगळ्यात पहिले आपण इकडे तूप घेतलेलं आहे. इथे मी इलायचीची पावडर घेतलेली आहे. इथे पिस्ता घेतलेला बारीक चॉप करून. आपण याला भिजून पण ठेवू शकतात आणि नंतर चॉप करू शकतात. मी याला डायरेक्ट ड्राय चॉप केले. इथे मी मावा घेतलेला आहे. जसं मावा मोदक आहे तर मावा आपली मेन इन्ग्रेडियंट आहे आणि हा मावा आपण घरी पण बनवू शकतात. आपले पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की आपण घरी होममेड मावा कसे बनवतात. आणि इकडे मी साखर घेतलेले आहे. तर आपण हा साखरला बारीक पिसून पण घेऊ शकते आणि डायरेक्ट पण यूज करू शकतात. मी डायरेक्ट यूज करणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते आम्ही आपल्या मावा मोदक कसे बनवणार आहे. तर आता आपण आपली मावा मोदकची प्रिपरेशन करूया. तर सगळ्यात पहिले मी आपलं तूप टाकणार आहे. ठीक आहे, 2 चम्मच भरून आपण तूप टाकणार आहे याच्यात. त्याच्यानंतर आपण आपले मावा घेऊन हाताच्या मदतीने याला अशी बारीक करून टाकणार आहे. हे बघा, आता आपण याला बऱ्यापैकी मेल्ट करून घेऊ. ठीक आहे, तूप मध्ये हिला प्रॉपरली आपल्या मावेला कुक करू आपण आणि चांगल्या प्रमाणाने आपण याला मेल्ट करून घेऊ. ठीक आहे, थोडं मेल्ट झाले की मग आपण साखर टाकूया याच्यात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात फूड कलर पण टाकू शकता, पण मी प्लेनच ठेवलेले आहेत. हे बघा, ऑलरेडी आपला मावा मेल्ट व्हायची सुरुवात केलेली आहे. हे बघा, आता आपण याच्यात इलायची पावडर टाकूया. ठीक आहे, घरात पण तुम्ही पिसून घेऊ शकता. मी रेडीमेड आणले. आता आपण याच्यात साखर टाकूया. आणि मी मावा मोदक मध्ये फक्त पिस्ता यूज केलाय ड्रायफ्रुट्स मध्ये. ठीक आहे, तुम्हाला जर बदाम काजू काय पण तुमचं चॉईसचं पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. आता साखरला पण आपण बऱ्यापैकी मेल्ट होऊन देणार. पटकन मेल्ट होतात साखर पण. तुम्ही जर याचं पावडर नाही केलं तरी चालतं. जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा, एकदम सिंपल आहे मावा मोदक. खूप पटकन बनून जातं. घरातली वस्तूच आपण यूज करतात याच्यासाठी. ठीक आहे, काय असं वेगळं वस्तू नाही आहे. अजून एक वस्तू आपण याच्यात ॲड करू शकतात पाहिजे असेल तर. आता माझ्याकडे आहे मग मी ॲड करणार आहे. ओके, मी तुम्हाला दाखवते. तर हा आपण अमूलचं मिल्कमेड घेतलेला आहे. हे पण आपण आपल्या अंदाजेशी कमीत कमी 2 टेबलस्पून पर्यंत ॲड करू शकतात, कारण की ऑलरेडी आपण साखर पण 4 टेबलस्पून टाकलेत ना. बघा किती चांगल्या प्रमाणात आपलं मावा पूर्णपणे मेल्ट झाले.
साखर पण मेल्ट झाले. आपण टेस्ट करून पण बघू शकता, जर साखर किंवा इलायची पावडर काय कमी जास्त असेल तर आपण आताच ॲड करू शकतात याच्यात. आता आपण फ्लेम वाढून याला पटकन घट्ट करून घेणार आहे. ठीक आहे. आता जसं तुम्ही बघू शकतात कसं आपला मावा पूर्णपणे घट होत चालले. आता या वेळेत आपण याच्यात आपले चॉप केलेले ड्रायफ्रूट आणि पिस्ता टाकून घेऊ. ओके. आणि आपलं स्पून जे आहे ते आपण चालूच ठेवायचं, हात चालूच ठेवायचं. ते काय ते पटकन जळून पण जातं. एकदम नाजूक असतं मावा. बघा अजून याला घट झाला पाहिजे. 2-5 मिनिट अजून आपण याला चांगल्या प्रमाणे भाजून घेऊ आणि घट करून घेऊ. हे बघा अजून घट होती. ऑलरेडी घट झाले. आता थंड झाले की अजून घट होऊन जाते. तर आता आपला मावा थंड झाला आहे. तर आपण मावा मोदक बनवायची सुरुवात करूया. चला पहिले तर आपण याला पहिले गोल आकार देऊ. ठीक आहे. अजून जरा जरा गरम आहे. तर आपण याला मोदकची आकार देऊ. तुम्ही मोदकच्या साचा पण यूज करू शकतात. ओके. किंवा हाताशी पण बनवू शकता, जसे तुम्हाला कम्फर्टेबल असेल. ठीक आहे. हे बघा आता आपण याला इकडे पिस्ता ठेवलेले ना चॉप करून याच्यात डिप करू आणि त्याला बऱ्यापैकी मोदकवर लावून घेऊ. ठीक आहे. हे बघा, हे बघा असं आपला मावा मोदक रेडी होऊन जातो. तुम्हाला पाहिजे तर मोठं पण घेऊ शकतात आणि छोटे पण बनवू शकतात. ठीक आहे. मी मीडियम साईज हे बनवून घेते. असंच फक्त आपल्याला करून मोदकची आकार द्यायची याला. ठीक आहे. हे बघा असं. आता आपण याला पिस्ता लावून घेणार. ओके. हे फक्त गार्निशिंग साठी लावले मी. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तरी चालेल, कारण की आपण आतमध्ये पण पिस्ता यूज केलेले आहेत. ओके. हे बघा अशी आपली मोदक बनून तयार होतो. आता जसं तुम्ही बघू शकतात आपले होममेड मावा मोदक बनवून रेडी झालेले आहेत. तुम्ही पण या रेसिपीला नक्कीच ट्राय करा. आता आपण याला टेस्ट करून बघू आपले मोदक कसे बनलेत. आता माझे हस्बंड टेस्ट करून दाखवणार आपले मोदक कसे बनलेत. दिसायला चांगले दिसतात. अतिशय चांगले आहेत मोदक आणि टिसूर आहेत. एक नंबर मोदक आहेत. हे बघा, एक नंबर मोदक, चांगले आहेत मोदक, एक नंबर. आता माझ्या बायकोला मी टेस्ट करतो मोदक, गणपती बाप्पाचे मोदक. तुम्ही पण आपल्या होममेड मावा मोदकची रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपले मोदक कसे बनले होते. ठीक आहे. आजची रेसिपी व्लॉग आपण इथेच संपूया. माझ्या चॅनलला जास्त तर जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडनं रोज मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार.